रीमा आणि शरू या एकमेकांच्या कॉलेजच्या मैत्रिणी होत्या. खूप चांगल्या घट्ट अशा मैत्रिणी होत्या. कालांतराने या दोघींचे लग्न होतं. दोघे मुंबईमध्ये आपल्या नवऱ्यांसोबत राहायला येतात. सुखवस्तू घरामध्ये राहायला येतात आणि रीमा आणि शरू यांचा बरेच दिवसांपासून संपर्क नसतो. एके दिवशी रीमाचा शरूला फोन जातो. ती तिला म्हणते की मला तुला भेटायचं आहे आणि मला तुला खूप काही सांगायचं आहे. आता इतके दिवस रीमा आणि शरू एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असून देखील असं कोणतं सिक्रेट आहे जे रीमाला शरूसाठी सांगण्यासाठी बाकी आहे याचा विचार करतच शरू रीमाच्या घरी जाऊन पोचली. रीमाने तिचं स्वागत केलं, तिच्यासाठी चहा पाणी नाश्ता केला. दोघी एका बेडवरती बसल्या आणि रीमाने शरूला सांगायला सुरुवात केली. ती तिला म्हणू लागली, आपण कॉलेजमध्ये 5 वर्ष एकत्र राहिलो. आपण एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर केल्या. पण एक गोष्ट मात्र मी तुला आजपर्यंत सांगितली नाही. ती अशी आहे की माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगा आलेला होता. मी कॉलेज सुटल्यानंतर तो माझी वाट बघत बसायचा. तो दिसायला सुंदर होता. त्याचे डोळे घारे होते. त्याचे लांब केस होते आणि बाईकवरती तो माझ्या आजूबाजूला घिरट्या घालत फिरायचा. मला तेव्हा असं वाटत होतं की मी एक सुंदर मुलगी आहे आणि म्हणूनच हा माझ्या मागे लागलेला आहे. त्याच्यामुळे मग मी देखील त्याच्यावरती प्रेम करत गेले. एके दिवशी त्याने मला आपल्या कॉलेजच्या मागे असलेल्या एका ओसाड जागी बोलावून घेतलं. तिथे गेल्यानंतर मी एक चांगल्या घरातली सर्वसामान्य घरातली मुलगी होते. मी कॉलेजला गेल्यानंतर किंवा इतर कुठेही असताना मी फक्त पंजाबी ड्रेस घालत होते आणि आज मात्र त्याने माझ्यासाठी जीन्स आणि टी शर्ट घेऊन आलेला होता. तो मला म्हणू लागला, आपण एकमेकांवरती खूप प्रेम करतो. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मी तुला हे जे गिफ्ट आणलं आहे ते तू आत्ता माझ्यासमोर बदलून तू कशी दिसतेस हे मला बघायचं आहे. आता मला देखील जीन्स टी शर्टचं खूप आकर्षण होतं. मॉड राहण्याचं आकर्षण होतं. मी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि मग त्याच्या समोरच मी कपडे बदलू लागले. मी माझ्या अंगावरचा जो पंजाबी ड्रेस आहे, हा पंजाबी ड्रेस बाजूला केला आणि त्याच क्षणी सागरने मला मागून येऊन घट्ट मिठी मारली. आता माझ्या अंगावरती कपडे अपुरे होते. त्याने माझी जी ब्रा होती ही देखील झटक्यात बाजूला केली आणि माझी वक्षस्थळं तो चोळू लागला. माझ्या खांद्यावरून तो हात फिरवू लागला. माझ्या मानेवरती त्याने ओठ टेकवले आणि त्याचे गरम सुस्कारे मला आता उत्तेजित करत होते. ती तिला म्हणू लागली. माझी अंतरवस्त्र देखील त्याने फटाफट बाजूला केली आणि तो देखील निर्वस्त्र झाला. तो निर्वस्त्र झाल्यानंतर त्याने माझ्यासोबत चाळे करायला सुरुवात केली. माझं अंग रगडायला सुरुवात केली. आता उभ्यानेच हा सगळा कार्यक्रम सुरू होता. त्याने समोरच्या बाजूने मला घट्ट मिठी मारली. त्याच्या शरीराचे सगळे अवयव माझ्या देहाला आता स्पर्श करत होते. मी पूर्ण उत्तेजित झाले होते. माझ्या तोंडून सुस्कारे निघत होते. माझ्या डोक्याची जी शीर आहे ही ठणाठणा आता उडायला लागलेली होती. हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. त्याच्यामुळे मी देखील ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकत नव्हते. आता ही सगळी गोष्ट सांगताना रीमाच्या डोळ्यामध्ये पटकन अश्रू उभे राहिले. इतके दिवस आपली मैत्रीण आपल्याला काय सांगण्यासाठी उत्सुक होती हे आता शरूला कळून चुकलेलं होतं आणि आता ज्या बॉयफ्रेंडचं नाव तिने घेतलेलं होतं हे ऐकून देखील शरूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती देखील आता रीमाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागलेली होती. शरू रीमाला विचारू लागली की हा जो सागर आहे, हा सागर गुटखा खात होता. त्याचबरोबर तो उडाणटप्पू होता. मी देखील त्याला ओळखते, असं ती तिला म्हणू लागली आणि आता दोघेही रडू लागलेल्या होत्या. आता शरू देखील त्याला सांगू लागलेली होती, मी देखील एक चांगल्या घरातली मुलगी होते आणि माझ्या देखील जो मुलगा तुझ्या मागे लागलेला होता, हा देखील माझ्या मागे लागलेला होता. मी देखील त्याच्या बाईकवर बसण्याच्या स्टाईलवरून किंवा त्याच्या असणाऱ्या स्टेटसवरून मी त्याच्या प्रेमात पडलेले होते. तो गुटखा खातो, उडाणटप्पू करतो, या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं होतं आणि म्हणूनच मी त्याच्याशी प्रेम करत असताना त्याने देखील मला एका ओसाड जागी बोलवून घेतलं आणि मग त्याने माझ्यासाठी जीन्स टी शर्ट तो देखील घेऊन आलेला होता आणि हा जीन्स टी शर्ट त्याने देखील मला घालायला सांगितला. सुरुवातीला मी मात्र त्याला नकार दिला. मी देखील त्याचा शब्द मोडू शकत नव्हते. मी देखील त्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि मग त्याने मला माझ्यासोबतसुद्धा चाळे करायला सुरुवात केली होती. यावेळेला मात्र मी बेभान झालेले होते आणि त्याने देखील मला तुझ्याप्रमाणेच ठोकून काढलेलं होतं. त्यानंतर मात्र मला खूप गिल्टी फीलिंग व्हायला लागलं. मी त्याला टाळू लागले, पण तो देखील माझ्या मागे सतत फिरत होता. मला असं वाटत होतं की हा माझ्यावरती खरोखर प्रेम करतो. एका चांगल्या घरातला मुलगा आहे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, त्याच्या वासनाकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आपला संसार सुखाने होईल. मी याच्यासोबत आयुष्य काढेन असं मला वाटत होतं. त्यानंतर मात्र हा वरचेवर आम्ही भेटत राहिलो, ओसाड जागी भेटत राहिलो आणि एकमेकांसोबत प्रेमाचा वर्षाव करत राहिलो. अनेक दिवस तो मला भोगत होता, ठोकून काढत होता.
माझ्या अवयवांशी खेळत होता. या सगळ्या गोष्टींची आता मला देखील सवय लागलेली होती. त्याच्यामुळे मी देखील त्याला भेटल्याशिवाय राहू शकत नव्हते, असं शरू आता रीमाला सांगून तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून धाय मोकळून रडत होती. रीमा तिला म्हणू लागली की मी जे तुला बोलवलं आहे त्याचं कारण काहीसं वेगळं आहे. रीमा शरूला म्हणते, माझं लग्न होऊन आता 7-8 महिने झालेले आहेत आणि सागर आता पुन्हा माझ्यासोबत संपर्कात आलेला आहे. तो मला म्हणतो की तू मला भेटायला ये आणि एकदा मी त्याला भेटायला देखील गेले. रेल्वे स्टेशनवरती भेटायला गेल्यानंतर रीमा शरूला सांगू लागली की सागरने त्याचा मोबाईल बाहेर काढला आणि ज्या दिवशी मी त्याच्यासमोर कपडे बदलत होते त्यावेळेला मात्र त्याने माझं शूटिंग करून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर अनेक वेळेला ज्या वेळेला मी भेटत राहिलो त्या वेळेला आमच्या शरीर संबंधांचं उघड्यावरचं शूटिंग त्याने करून ठेवलेलं होतं आणि आता हे शूटिंग तो असं म्हणतो की मी तुझ्या नवऱ्याला दाखवणार, तुमचा संसार मी मोडून टाकणार, जर का तू माझ्यासोबत पुन्हा एकदा शरीर संबंधासाठी मी जिथे बोलवेन तिथे आली नाहीस तर मात्र तुला मी कायमचं आयुष्यातून उठवू शकतो. इतके व्हिडिओ माझ्याकडे मी ठेवलेले आहेत, असं सागर रीमाला म्हणू लागलेला होता. तेव्हापासून रीमा चिंताक्रांत झालेली होती. आता शरू देखील रीमाला हे सांगू लागली, मला देखील सागरचा फोन येतो आणि मग मला तो देखील याच गोष्टी सांगत असतो. काय करावं हे मला सुचत नाही. जर का या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या, आपल्या नवऱ्यांना कळाल्या तर मात्र आपल्या आयुष्याची वाट लागेल. आता ह्या दोघींनी एकत्र येत एक प्लॅन केलेला आहे. रीमा शरूला म्हणते, ज्या ठिकाणी सागर ओसाड जागी यांना बोलून घ्यायचा त्याच ठिकाणी आपण देखील त्याला बोलून घ्यायचं आणि मग हा यांचा दोघींचा पुढचा प्लॅन ठरतो. आणि हा प्लॅन ठरल्याप्रमाणे सागरला रीमा फोन करते आणि त्याला सांगते की आपल्याला भेटायचं आहे ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी जिथे आपण पूर्वी भेटायचो, एकमेकांवरती प्रेम करायचो. आणि आता सागर देखील त्यांना भेटण्यासाठी तयार झालेला आहे. सागरला असं वाटलेलं आहे की रीमा एकटीच येणार आहे. त्याप्रमाणे त्याने आपली बाईक काढलेली आहे आणि तो ओसाड जागी भेटण्यासाठी गेलेला आहे. तिथे गेल्यानंतर बघतो तर रीमा सुंदर पेहरावामध्ये त्याने दिलेल्या जीन्स टी शर्टमध्ये तिथे उभी राहिलेली होती. सागर तातडीने तिच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि रीमाला म्हणू लागला, आज पुन्हा एकदा आपल्याला खूप मजा येणार आहे. मी तुझ्यासोबत जरी लग्न आपलं झालं नसलं तरी देखील आपण आयुष्यभर तुझ्या नवऱ्याच्या आडून आपले शरीर संबंध सुरू ठेवूया. रीमा देखील मान खाली घालते आणि त्या सगळ्या गोष्टीला होकार देते. काही वेळानंतर सागर समोर येतो, तिच्या जीन्सला हात घालतो आणि तिचं टी शर्ट देखील बाजूला करतो आणि त्याचबरोबर ही जी शरू असते, शरू एका कोपऱ्यामध्ये उभी राहिलेली असते. शरू अशा पद्धतीने शूटिंग करते की रीमासोबत सागर हा बलात्कार करतो आहे किंवा तिचा मनाविरुद्ध शरीर संबंध ठेवतो आहे. रीमा चेहरा असा करते की तिच्यासोबत काहीतरी चुकीचं चाललं आहे. सागर तिला तिच्या मनाच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शरीर संबंध ठेवतो आहे, तिच्याशी अंगाशी चाळे करतो आहे. अशा स्वरूपामध्ये सागर आणि रीमा या दोघींचं शूटिंग या शरूने केलेलं होतं. आणि आता थोड्या वेळातच मग हे सगळं झाल्यानंतर रीमाने सागरला ढकलून दिलं. रागाने ती त्याच्याकडे बघत होती. रीमाने सागरच्या 2 कानाखाली ओढलेल्या होत्या आणि ती त्याच्याकडे रागाने कटाक्षाने बघत होती. काही वेळातच हा सागर देखील रागाने लालबुंद झालेला आहे. इतके दिवस आपल्यासोबत झोपणारी, शय्यासोबत करणारी आपली मैत्रीण आपल्याला कानाखाली मारते, आपल्याला विरोध करते. तो तिला तडातडा बोलू लागला, आजच्या आज मी तुझ्या नवऱ्याला भेटणार आणि आपले सगळे शरीर संबंध त्याला सांगणार, त्याला आपले व्हिडिओज दाखवणार. आणि आता तो तिच्याकडे रागाने बघत तिच्या अंगाखांद्यावरती पुन्हा हात टाकण्यासाठी तिच्याकडे धावून गेले आहे. त्याच वेळेला मग शरू देखील मध्ये पडलेली आहे. तिने देखील त्याच्या कानाखाली लगावून दिलेले आहेत. आता हे सगळं बघून सागर भांबावून गेलेला आहे. अचानक शरू कुठून आली हे त्याला पाहून प्रश्न पडलेला आहे. आणि आता शरू आणि रीमा या दोघांनीही त्याला मारहाण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. दोघांनी त्याला यथेच्छ बडवून काढलेलं आहे. त्याच्या अंगावरचे कपडे फाडलेले आहेत आणि त्याच्या लिंगावर देखील अनेक फटके मारलेले आहेत. शरू आणि रीमा त्याच्याकडे रागाने लालबुंद होऊन बघत होत्या. विजणी सागरला म्हणू लागल्या, आम्ही मात्र तुझ्यावरती भाबडेपणाने विश्वास ठेवला, आमचा तो विश्वासघात केलेला आहे. आम्ही तुझ्यावरती खरं प्रेम केलं, आमचं शरीर तुला अर्पण केलं आणि या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा तू घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी तू चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि या सगळ्याची शिक्षा तुला होणारच. जसं तू आज शूटिंग केलेलं आहेस तसंच तू रीमासोबत जे काही केलंस त्याचं शूटिंग मी आज करून ठेवलेलं आहे आणि आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये जाणार. तू रीमावरती अत्याचार केलास असा पोलिसांना आम्ही पुरावा देणार आणि तुला मात्र आयुष्यभराची जेल खावी लागणार. तुला जर का ह्या सगळ्या गोष्टीतून टाळायचं असेल, हा त्रास नको असेल
तर तू आत्ताच्या आत्ता आमच्या सगळे जे व्हिडिओ आहेत ते डिलीट करून टाक, नाहीतर आम्ही पोलिसांमध्ये जाऊन तुझ्या विरुद्ध तक्रार दाखल करू, तुझं करिअर उद्ध्वस्त करू. आता हे सगळं बघून, यांचा रुद्र अवतार बघून सागर शांत झालेला आहे. या दोघींचे त्याने पाय पकडलेले आहेत, माफी मागितलेली आहे. गयावया त्यांच्यापुढे तो करू लागलेला आहे. त्याने सगळे व्हिडिओज डिलीट केले, त्यांची माफी मागितली आणि आता मात्र रीमा आणि शरू यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. तो म्हणू लागला की याच्यापुढे मी तुमच्याच काय कुठल्याही मुलीच्या नादाला लागणार नाही, कोणासोबत असे चाळे करणार नाही, कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेने वाकड्या नजरेने बघणार नाही, असं आश्वासन तो रीमा आणि शरूला देतो. आणि मग तिथून रीमा आणि शरू मुंबईकडे उलट्या पावली परत येतात, आपल्या संसारामध्ये रममाण होतात आणि आपल्या नवऱ्यांसोबत सुखाने आयुष्य जगतात. काही मंडळी अशा असतात की त्यांना काही करून समोरच्या व्यक्तीचा गैरफायदा घ्यायचा असतो. याचपैकी हा तरुण होता. या तरुणाला ज्या पद्धतीने या दोन मैत्रिणींनी अद्दल घडवली ही मात्र बघण्यासारखी होती. आपण भेटणार आहोत नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.